मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक नुकसान झाल्याच्या नंतर त्यांना नुकसान भरपाईपोटी त्यांना जी रक्कम असेल तर ती त्यांना वितरित करण्यात येते। मित्रांनो, जवळपास 2014-15 पासून या योजनेची सुरुवात करण्यात आली होती। मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2023-24 मध्ये राज्य सरकारने महत्त्वाची भर घालणारी सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवली। या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री फसल विमा योजनेकरिता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 1 रुपयामध्ये या ठिकाणी पीक विमा भरता येऊ लागला। परंतु इथे महत्त्वाचा मुद्दा काय झालाय की बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विमाच मिळालेला नाहीये। मग त्यांना नेमका पीक विमा का मिळालेला नाहीये, तर मित्रांनो याच्या पाठीमागचे कारण देखील सांगणार आहे। मित्रांनो, तुम्ही देखील त्या शेतकऱ्यांमधून जर असाल की तुम्हाला सुद्धा पीक विमा मिळालेला नाहीये, तर मित्रांनो हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी आहे। कारण मित्रांनो, तुमचा पीक विमा तुम्ही परत कसा मिळवाल, तो आपल्या खात्यावरती कसा येणार, किती रुपये येणार, संपूर्ण माहिती सांगणार आहे। फक्त आणि फक्त तुमच्याकडे तुमची पीक विमा पावती आणि तुमचा जो पण काही मोबाईल नंबर आहे तर तो असणं बंधनकारक आहे। मित्रांनो, जर ह्या 2 गोष्टी असतील तर मित्रांनो तुम्ही देखील तुमचा पीक विमा मिळवू शकता। तर मित्रांनो, कसा मिळवावा संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यासाठी ह्या व्हिडिओला अगोदर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवरती जाऊन PMFBY असं सर्च करायचं आहे। त्यानंतर जी 1 नंबरला प्रधानमंत्री फसल विमा योजनेची वेबसाईट येईल, तर या वेबसाईटवरती तुम्हाला इथे एकदा क्लिक करायचं आहे। मित्रांनो, यावरती क्लिक केल्याच्या नंतर प्रधानमंत्री फसल विमा योजनेची जी ऑफिशियल केंद्र सरकारची वेबसाईट आहे तर ती ओपन होईल आणि अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये फार्मर कॉर्नर, कॅल्क्युलेट, त्यानंतर रिपोर्ट क्रॉप लॉस अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील। तर मित्रांनो, त्यापैकी तुम्हाला 1 नंबरमध्ये असलेल्या फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती इथे एकदा क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो इथे 2 पर्याय दिसतील, लॉग इन फॉर फार्मर, गेस्ट फार्मर। तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर गेस्ट फार्मर याच ऑप्शनवरती तुम्हाला इथे एकदा क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं फुल नेम, त्याच्यानंतर तुमच्या पासबुकवर असणारं पूर्ण नाव, त्याच्यानंतर रिलेशनशिपमध्ये तुम्हाला सन ऑफ करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुमची बेसिक माहिती जसे की कॅटेगरी कोणती येते, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचं संपूर्ण तुमची बेसिक माहिती द्यायची आहे। फार्मर टाईपमध्ये तुम्ही म्हणजे अल्पभूधारक आहात का बहुभूधारक आहात। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे बँकेची सुद्धा माहिती द्यायची, अकाउंट नंबर, IFSC कोड आणि कॅप्चा भरून तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे। मित्रांनो, मी हे अगोदरच केलं होतं त्यामुळे मी इथे एकदा मागे येतो, बॅकवरती क्लिक करतो आणि त्याच्यानंतर परत इथे फार्मर कॉर्नरवरती क्लिक करून डायरेक्ट मी इथे लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती क्लिक करतो। तर मित्रांनो, लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो फक्त आणि फक्त इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो विमा भरताना आपण दिलेला होता तो, आणि रजिस्ट्रेशन करताना सुद्धा हाच मोबाईल नंबर टाकायला हवा। त्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर OTP या ऑप्शनवरती इथे एकदा क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपण जो पण काही इथे आता मोबाईल नंबर टाकला होता तर त्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती जो OTP येईल तर तो OTP तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे आणि सबमिट केल्याच्यानंतर तुम्ही इथे सक्सेसफुली प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या वेबसाईटवरती तुम्ही इथे एकदा लॉग इन होऊन जाल। तर मित्रांनो, मी इथे माझा OTP टाकतो आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतो। क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता इथे पूर्णपणे शेतकऱ्याचं नाव आलेलं आहे, वडिलाचं नाव आलेलं आहे, आधार नंबर, त्याचा मोबाईल नंबर संपूर्ण आलेला आहे। आणि मित्रांनो तुम्ही ते खाली बघू शकता 2023 मध्ये खरीप हंगामामध्ये 2147 रुपये येथे विमा देखील क्लेम झालेला आहे। तर मित्रांनो, आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला विमा पाहण्यासाठी टोटल क्लेम पेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो इथे बघू शकता 9/11/2023 रोजी या ठिकाणी 2147 रुपये या ठिकाणी पैसे आपल्याला मिळालेले आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला इथे खाली बघायचं आहे की आपण कोणकोणत्या पिकाचा विमा भरलेला आहे, कोणता मंजूर झालेला आहे, कोणता नाही, संपूर्ण माहिती दिसेल। मित्रांनो, गेल्या वर्षीचा पाहायचं असेल तर 2022 इथे क्लिक करायचं आहे। तर इथे बघू शकता 1215 रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। 23/9/2023 रोजी, 28/9/2023 रोजी हे देखील पैसे मिळालेले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही इथे चेक करू शकता। खाली जर बघितलं तर आपण तूर भरलेली आहे, कॉटन म्हणजे कापूस देखील भरलेला आहे, त्याला देखील मंजुरी मिळालेली आहे, आणि सोयाबीन 1 एकर। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही वर्षीचा विमा आपल्याला मिळालेला आहे की नाही, तो किती तारखेला मिळाला, कोणत्या खात्यामध्ये मिळाला,
तर संपूर्ण अशा प्रकारे तुमची माहिती बघू शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.